नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 1 नंतर मात्र कामकाजामध्ये चढउतार बघण्यास मिळालेले आहेत। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 100 पॉईंटने वाढून 81,455 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 21 पॉईंटने वाढून 24,857 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई युटिलिटी इंडेक्स 1.97%, बीएसई पॉवर इंडेक्स 1.49% वर आहेत। बीएसई फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स 0.95% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.27% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.88% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा मोटर्स 3.37%, एनटीपीसी 3.31%, बीपीसीएल 3.05%, पॉवर ग्रिड 2.18% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। L&T माइंट्री 1.97%, सिप्ला 1.61%, SBI लाइफ इन्शुरन्स 1.47%, ग्रासिम 1.32% अशी घसरण आहे। आज टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FIIने 5,599 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 5,565 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।